नमस्कार. आज माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. तर कसा होता मी ते तुम्हाला दाखवते. तर इकडे तमिळनाडूला डोहाळे जेवणामध्ये 9 प्रकारचे आयटम बनवलेले असतात खाण्यासाठी आणि असे फळं फ्रूट्स हे ठेवलेले असतात. आणि हे बघा, कार्यक्रम हा घरीच ठेवलेला होता. तर पाहुणे येत होते हळूहळू, काही आले होते, काही येत होते. कार्यक्रम सकाळी 9चा होता, पण माझ्या टाईमपासमुळं तो थोडा लेट झाला. तर बघा, सगळ्यात आधी घरातली जे देवार आहे, देवपूजा करतात त्या देवाची. आणि मला कसं नवरीसारखं नटवलं होतं. देवपूजा बनवलं होतं. त्या जेवणाची पूजा केली माझ्या नवऱ्याने. माझी हिंदीची, आता हिंदी बोलते मी, त्यामुळं मराठीची थोडी गडबड आहे, तर समजून घ्या. हां, मग ती पूजा झाली. त्या हळूहळू पुढं दाखवतेच मी. बऱ्यापैकी काही कवर नाही झालं, कारण कॅमेरामॅन छोटा मुलगा होता म्हणून. तर तरी पण जेवढं आहे तेवढं बघा. छान आहे इकडचं हे डोहाळे जेवण. आता पूजा झाली. पूजा झाल्याच्यानंतर मग ते सांगते मला हिंदीतून काही कसं का ही माझी मोठी नणंद ते सुरुवात करील. तर सगळ्यात आधी गवताच्या बांगड्या घालतात. त्या बांगड्या घातल्याच्या नंतर चंदन आणि कुंकू हे लावतात. आधी कपाळाला लावतात, मग आपल्या इकडं कसं हळद लावतो तसं दोन्ही गालांना लावतात. आणि मग एक एक बाई येईल आणि बांगड्या घालतील. असं इकडचा हा डोळ्याचा चुडी कार्यक्रम, बांगडी कार्यक्रम असतो बघा. आधी त्या हिरव्या मला गवताच्या बांगड्या काचेच्या बांगड्या घालतात असं. तर प्रत्येक ज्यांचे लग्न झालेले त्या प्रत्येक बायका येतात आणि चंदन आणि कुंकू लावतात आणि मग काचेच्या बांगड्या घालतात आणि पैसे देतात. ज्याला पैसे द्यायचे ते पैसे देतात, ज्याला नाही द्यायचे ते नाही देतात. तसे मला बरेच लोकांनी पैसे दिले होते. मी घ्यायलाच होते. सासूबाई नाही म्हणली, तरी पण मी घेतच होते. ही एक माझी जाऊबाई, ती पण आली, तिने पण पूजलं. तमिळनाडूला डोहाळे जेवणात जर पहिल्यांदा बाई गरोदर असली तर लग्नाची साडी घालायची असते. तर ही माझी लग्नाची साडी आणि यांचा लग्नाचा ड्रेस. मी खूप हट्ट केला होता का नवीन साडी घ्यायची, तर नाही 3-4 बायांनी बोललं नाही, लग्नाचीच साडी घाल, हवं तर नवीन घे पण ती घालायची नाही असं. मग ही लग्नाची साडी घालावी लागती. आणि अजून एक असतं, बाळ झाल्याच्या नंतर लग्नाला 2 साड्या असतात ना, एक येलो कलरची, पिवळ्या कलरची साडी असते. बाळ झाल्याच्या नंतर ती जी येलो साडी असते तिची झोळी बांधायची आणि त्याच्यात आपलं बाळ टाकायचं, त्या झोक्यात झोळी. ही एक माझी नणंद आली. असं प्रत्येक बायका येत जातील, एक येईल मग ती जाईल, दुसरी येईल ती जाईल. आणि छान होता कार्यक्रम, मजा आली होती मला. पण थोडं वाईट पण वाटत होतं का माझ्या घरचं माहेरचं कोणीच नव्हतं, सगळे सासरचेच होते. तेच खायला सगळं घराच्या बाहेरच केलं होतं. ही बाई बघा, टकले केलेले आहे तिने, म्हणून कानपट्टी बांधली आहे. बघा, लोक काही जेवण करताय, काही येत आहे, काही जात आहे. पैसे खूप जमले होते मला. 500, कोण 500 देतं आहे, कोण 1000 देतं, कोण 2000 देतं आहे असं. घरीच कार्यक्रम ठेवला होता. बरेच लोक येऊन गेले, जेवण करून गेले. तर बघा, 9 प्रकारचे पदार्थ होते खायला, पण सगळे वेगवेगळे आणि बऱ्यापैकी आंबटच होते. माझ्या बोलण्यात काही चुकी झाली असेल तर प्लीज हसू नका. आणि अजून पण आहे थोडासा पार्ट, तर तो पुढच्या भागात दाखवते मी कसा आहे. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशीच व्हिडिओ बघत जावा. हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.